चला आपण पुढे भेटूया. इनबिल्ड माईकमधून रेकॉर्डिंग केली कॅमेऱ्यामधून, तर त्याच्यामुळे काय थोडंसं वारा येतोय ना, त्या वाऱ्यामुळे ते पूर्ण नॉईज जास्त लागत होतं. तर त्याच्यामुळे मी काय केलं, माझ्याकडे एक माईक होतं, ते माईक कनेक्ट केलं मी. सी टाईप टू ऑडिओ जॅक केबल घेतली होती, त्याच्याने कनेक्ट केलंय आणि त्याच्याने आता मी बोलतोय. आता बघूया आपण पुढे कसा आवाज येतोय काय ते. नंतर जेव्हा एडिटिंग करायला लागेल तेव्हा मला समजेल की चांगला आवाज येते की वाईट येते. मग त्याच्यानंतर मग आपण चेंजेस करूया आपल्या माईकमध्ये, ॲक्सेसरीजमध्ये. काहीतरी दुसरंवाला DJIचं माईक आहे ते घेण्याचा प्रयत्न करू आपण. ठरवल्याप्रमाणे आपण ओल्ड गोव्यावरून जाऊया. ओल्ड गोव्याचा रूट मला खूप आवडतो. हा जातो सरळ पणजीला. आपण ओल्ड गोव्यावरून पणजीला जाऊया. शेती संशोधन केंद्र. माझी जीप वळवळते. मी कधी बोललो नाही एवढा ना, त्याच्यामुळे माझी जीप जरा वळवळते. पण काही नाही, मी जे आहे तुटकं मुटकं का नाव आहे ते मी बोलत राहणार. तुम्ही ऐकायचं आहे ते काही पण करून. हा बघा, इथून करमली स्टेशन आहे, सरळ पणजी आणि ओल्ड गोवा. बघा हा इथे जरा तुम्ही हा पोल आहे तो बघून ठेवा. या पोलला काहीतरी नाव आहे, हात खंबा. हा पोल इथे आहे ना, इथे खूप जुनीवाली हिस्ट्री आहे, ती तुम्हाला मी सांगेल डिस्क्रिप्शनमध्ये लिहेल तुम्हाला, किंवा मी तुम्हाला ह्याविषयी कधीतरी माहिती देईल ह्याची रेकॉर्डिंग करून. हा रोड आहे तो जातो, एक चर्च आहे मोठीवाली, त्या चर्चच्या इकडून जातो. तिला ओल्ड गोवा चर्च म्हणून बोलतात. बॉर्न जीजस बेसिका. हा सरळ एक चर्च. सीझन चालू आहे ना सध्या, त्याच्यामुळे नाही एवढं काही सीझन आज गर्दी नाही वाटत आहे. थोड्या वेळाने होईल बहुतेक करून गर्दी. आपण 2 मिनिटं थांबूया. हा तर तिकडे एक जेटी आहे, तिकडे जेटी आहे. तर इथून नॉर्मली सर्व ज्या म्हणजे त्या साईडला दिवार आयलंड आय थिंक स्पोर्ट्स आहेत, त्या साईडला दिवार आयलंड वगैरे आहेत. आयलंड आहेत ते 2-3. तिकडून जेटी आहे एक. गप्पा टप्पा चालू आहे यांच्या.
आता पुढे पण एक मोठी इथून आहे ना, सर्व ठिकाणून आहे ना गाड्या, म्हणजे इथून बाईक, 4 व्हीलर त्याच्यामधून जात आहेत. बोला बोला. वन वे आहे, वन वे टेक कंपल्सरी लेफ्ट. रे बाबा तू जा, तुला घाई खूप आहे, तुला घाई खूप आहे, तर तू जाऊ शकतो रे, जाऊ शकतो. आपण इकडे मस्त 2-3 मिनिटं रेस्ट करूया. बघा कशी मजा करायला निघाले लोक. हे आहे यांची एन्जॉयमेंट. आणि आपण ह्या रोडने जायची जी मजा आहे ना, ती मजा त्या नवीन रोडने नाहीये. हो हो, थोडस अजून लवकर आला असतं तर पूर्ण सूर्य दिसला असता समोरून, पण त्या झाडांमुळे दिसत नाही आपल्याला. तरी दिसायचा शोधण्याचा प्रयत्न करू आपण. डेंटल रॉयल इकडे कसं काय आलं? त्यांचं लोकेशन चेंज केली का कोणी? आय थिंक डेंटल रॉयलचं इथे एवढं लांबचं होतं ते इथे कसं काय आणून टाकलं, काय कळायला मार्ग नाही. कुठल्या तरी कारणासाठी इकडे आणलंय वाटते त्यांना.
सेंट्रल जॅक, मॅजेस्टिक प्राइड, कसिनो. सेंट्रल रॉयलचा कसिनो. मला हे करून जात होता, कसं काय जाऊ देणार. काय काय कळत नाही. ह्या टायमाला तर खूप गर्दी असायची. आज संडे आहे वरतून. आज संडे मध्ये पण एवढं हे असणार तर पाणी क्रॉस